पहिला पत्थर कोण मारे, काँग्रेसचं भगदार कसं करायचं. माझी फार म्हणजे गंमत आहे विक्रांतची. विक्रांतने हिंमत केली की सगळ्याला हिंमत आली, अरे तो सांगता. आणि म्हणून त्या पद्धतीने विक्रांतचा माझा किस्सा फार वेगळा आहे. 20-25 वर्षापूर्वी बनसोडेजी मी एका मोताला गेलो होतो. नाही सांगणारच. आणि मोताला गेलो, तिथं गर्दी होती, सगळे बसले होते, सिनियर जागा नव्हती, पुढच्या रिकाम्या नव्हत्या. इतक्यात एक तरुण पोरगा गोरा पानाला त्याच्या खाली बसा की का म्हणून बसल्यावर मी विचारलं कोण आहे पोरग. म्हणजे विक्रम का त्याचा पोरगा गोजमुंडे असून एवढं सज्जन आहे. नक्की आमदार होते बघा, नक्की आमदार होते. मी जेव्हा मी भेटतो त्यांना आमदारच म्हणतो. ती म्हणते हो. मला एक शंका पडायची, आमदार तर आपल्याला करायचे, माझी जबान कधी खोटी होत नाही, माणूस तिकडं कसं होईल. नीतीचा खेळ हे होता की नीतीनं तुम्हाला इकडं आणलं, तिकडं आमदार. मी मरेपर्यंत विक्रांत, मी मरेपर्यंत तुला आमदार झाल्याशिवाय ते विधान परिषद होती कुठेही होती डोळे काही मिटणार नाही. आणि आता सगळ्यांनी सांगितलं की माझा पक्षप्रवेश होतोय. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी ओरिजिनल यस काँग्रेस आहे. 78ला मी काकासोबतही काम केलंय. मी 78ला यस काँग्रेसमध्ये होतो. आणीबाणीनंतर काम केलंय, साधं काम नाही. तर काल मी तेव्हा दादाला फोटो दाखवला शरद पवार माझा. इथं हे प्रदीप राठी, विलासराव या सगळ्या पॅनलमध्ये विद्यार्थी सेनेचे आम्ही करायचो. व्यंकटरावने आम्हाला तेव्हा कॉलेजला निवडून आणलं होतं. आणि जेव्हा तो फोटो दाखवला, शरद पवारला आणलं मी यांच्यावर, उद्घाटन शरद पवारच्या हस्तेच करायचं. आणि जेव्हा फोटो दाखवला काल दादाला, दादा म्हणजे तुम्ही होता. मी म्हणून होतो. बेरोजगार सायकल स्वारी म्हणून 1981ला मार्चला 11ला पुणे ते मुंबई सायकलवर प्रवास केला. 5000 सायकल स्वार होते कनवाडीच्या नेतृत्वाखाली. दादाला म्हणून मी त्याच्यातही होतो. दादा म्हणजे सांगा मुक्काम कुठे कुठे झाले होते. सांगितलं खोपोलीला झाला होता, जेवण तिथं डोंगरावर झालं होतं, पनवेलला झाला होता, तिथं आणलं. आणि मला अजून एक सांगतो म्हणून अंबिका सुनी सुद्धा होत्या बघा म्हणल्या दादाने असं हात करायचा वापस झालं. मित्रांनो, राजकारणात मी यासाठी आहे की सर्वसामान्य माणसाचा आवाज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत आहे, तो आवाज तिथं असला पाहिजे. जो मतदान करतोय त्याला तो सत्तेमध्ये वाटा असला पाहिजे. हे कॉलेजपासून आमच्या डोक्यामध्ये असतं. लातूरमध्ये आम्हाला देशमुखाविरुद्ध काम करत असताना, म्हणजे सीएम असताना, शारदाताई कांबळे जनता दलात आम्ही निवडून आल्या, जे की घरकाम करत होत्या. ह्या सुधावणेताई पापड लाटाच्या कारखान्यात. मी त्यांना बोललो उभा टाका ताई, पण मला फोन बघायला. मी म्हणतो तुम्ही उभा टाका, निवडून येतात. दिसते निवडून आली नाही, बागीने गाजवलं, तिथेही गाजवलं. आपण सगळे असतात, सुनील कस्तुरे असेल, मोहन माने असेल, रवी सुडे असेल, यांनी कुणीही माझ्या जाती धर्म हक्कानी असेल आमचा, या सत्तेच्या विरोधात इथं काम करत असताना हा आवाज तिथं असला पाहिजे, हा विचार घेऊन आम्ही काम करतो. माझं एक म्हणणं आहे की ही नगरपालिका, नगरसेवक निवडून द्या. कोण निवडून द्या? नगरसेवक निवडून द्या. देशमुख सेवक निवडून देऊ नका. ही लातूर करा. नगरसेवक निवडून द्या. तिकीट कोण दिलं? गडीवर मिळालं. आता आपल्याकडे इथं गर्दी आहे, तिथं गडीवर गर्दी आहे. काँग्रेस ऑफिसमध्ये नाही दिलं. म्हणजे लोकशाही मार्गाने लोकशाही चालावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. ना माझ्या जाती धर्माचं, ना माझ्या घरातलं कोणी उभा टाकले, पण लातूरमध्ये लोकशाही नांदावी आणि ती इच्छा असल्यामुळे मी राजकारणात आहे. म्हणून विक्रांत भैया तुम्ही आला, सगळ्यांना हिंमत आली, जागा झाली. आज सुनील आला. खरं सुनील मला एवढी अडचण वाटायची, मयूर उभा टाकते ना, आता सुनील आहे, काय करावं जुनी. आणि कालपर्यंत मी विचार करत होतो, तो फेसबुकवर तिकडे बालाजीचा वाढदिवस बघत होतो, तुझा फोटो बघत होतो, काय करावं कळत नाही. आणि इतकं हुशार आहे आमचं संजू भाऊ, कधी भाऊ कुठं पाडी पडू देत नाही. संजू भाऊने एवढं सुंदर काम केलं आणि माझ्या मनावरलं बोजा हलकं केलं की माझा सुनील इकडं आला आणि मयूर सेफ झाला. हे मला आनंदाचं वाटतं. आहेत काही वादे आहेत, काही जागा आहेत. आता आमची इच्छा आहे, 2-3 इच्छा आहे, जास्त नाही, 2-3च इच्छा आहेत माझ्या. आपण चर्चा करू. आमचाही सन्मान झाला पाहिजे जे माझ्यासोबत. नाहीतर लोकांनी म्हणतात कामाले सुनील गेले बघा, एक बी जागा दिली नाही, त्यांना काय मिळालं असं बी होता कामा. मी घरातली गोष्ट आहे म्हणून सांगतो की सगळे मिळून लागतो आणि आम्ही त्यांच्या शिफारशी करू, त्याला मेरिट बघून करू. फक्त माझ्यासोबत आहे त्या वाटात त्यांनी काम केलंय का, त्यांची ताकद कशी आहे, त्या सगळ्या गोष्टीवर आपण सगळे विचार करूया. लातूर हातात हात घालून चालवायचं. सर्व कार्यक्रम काय कसं चालवायचं? राम हातात हात घालून लातूरकरांनी लातूर चालवायचं. मी ते लातूर बघितलं. कोणचं लातूर? शिवराज पाटील नगराध्यक्ष असतानाच बघितलं. उडगे तमनापा उडगे नगराध्यक्ष असतानाच बघितलं.
अशी लोक की ज्यांनी लातूर हातात माणिकराव सोनवणे नगराध्यक्ष असताना लातूर बघितलंय, ते लोकशाही बघितले. पण गेल्या 30 वर्षामध्ये लातूरमध्ये लोकशाही झालीच नाही. काँग्रेसची माणसं घड्याळे लावून काढणं, मी म्हणजे काँग्रेस, मी म्हणजे सर्वस्व करणारी वृत्ती इथं जन्म झाली आणि मी त्या पद्धतीला आता विक्रांतवर भरपूर माया, पण विक्रांत तिकडे माया कशी करायची? विक्रांत आला इकडे आला, आता माया करायला तुला चान्स झालेला आहे. आणि म्हणून सर्व अर्थानं सर्व ताकदीनं आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. भाषणं भरपूर करायची आहे. मी एवढंच सांगेन, आता कोणतरी म्हणलं दो हमसो का जोडा, आम्हा दोघाला मला एवढा आनंद झाला, दो हमसो का जोडा बिछड़ गए मिल गए होते. आम्ही कॉलेजमध्ये असताना खास दोस्त. मला कॉलेजचा अध्यक्ष करण्यामध्ये व्यंकटरावच्या जावा होती तेव्हा त्यांची फुल पाऊस, दिवसभर भिजू. व्यंकटरावने मला अध्यक्ष केलं, मी अध्यक्ष. निलंगेकर साहेबांना आम्ही मग बोलवलं, चीफ जस्टिसला बोलवलं देशाच्या. आम्ही दोघांनी एकत्र काम केलं, पण कॉलेजमधून राजकारणात गेलो, काही दिवस एकत्र कामही केलं. यस काँग्रेस आणि आय काँग्रेस 88 ला एकत्र आली. आम्ही गेलो काँग्रेसमध्ये, म्हणजे बघितलं जी झटकापटकी काही दिवस 2-3 वर्ष केलं काम व्यंकटरावांनी आम्ही. पण ते काय मला भावलं नाही. मी जनता दलात गेलो. आधी कबूतर उडविलं, आधी कबूतर उडविलं, पुन्हा जनता दलात गेलो आणि जनता दलातून बाळासाहेबांना शिवसेनेत आलो. पण मैत्रीमध्ये कधी अंतर दिलं नाही. मी गेल्यावर सांगितलं. आता एक आनंद आहे, 25-30 वर्षानंतर आम्हा दोघा मित्रांना राजकारणामध्ये एकत्र काम करण्याची. तर दो हमसो का जोडा मिल गए होते. व्यंकटराव आणि मी आयुष्यामध्ये मित्र राहिलो, मैत्री कायम राहिली. आता आपण सगळे मिळून लातूर एकमेकाच्या हातात लावून सगळे मिळून लातूर चालवण्यासाठी आई तुळजाभवानी, ते काय शिवसेनेत असल्यामुळे ते तुळजाभवानी मागतात. आई तुळजाभवानी आपल्या सगळ्याला शक्ती, शक्ती, बुद्धी देऊ अशी ईश्वराची मी प्रार्थना करतो. तर आजही लातूरमध्ये सिद्धेश्वर आणि सुरसावलीची दोस्तीची कहाणी सांगतात आणि म्हणून लातूर एक शांत शहर आहे. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, पण मुसलमानांना एवढा आनंद होता कारण मी जनता दलात होतो. आज मी आल्यामुळे वंशदेव खुश कोण झाला असं तर काल अजून सगळे मुस्लिम जनता दलात भैया बहुत अच्छा की. आता मोमीन म्हणून त्यांना बुक द्या आहे भैया आज तक क्या भय से हम तुम्हारे अब श्रद्धा से, भय भक्ती नाही, अब श्रद्धा भक्ती आहे. एक काम केलेलं 42 वर्ष इथं वकिली केली आहे. देव उसका भला न देव उसका भला म्हणून काम केलं आहे. सर्व बोधनगर सर्व रंगामध्ये माझे सगळ्यात आधी पक्षकार बोधनगरचे होते. आणि म्हणून आपण काम करत असताना हे लातूर माझं घर आहे. आपण सगळे मिळून लातूर शांततामय राहील, विकासनशील राहील, सगळे मिळून चालवणार राहील. गडीहून पत्र येते, चिठ्ठी येते, फोडलं की नगराध्यक्ष असं होणार नाही. नगरसेवकामध्ये बसून संजू भैया वगैरे नगराध्यक्ष निवडतील असं एक लातूर सर्वांच्या सहकार्यानं लातूर चालवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. एवढी आपल्या सगळ्यासमोर ग्वाही देतो. आणि या नव्या पक्षात नाही तर मी स्वघरी परततोय. आपण एकदा काम करू एवढं थांबतो.